नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्राच्या आजच्या या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी होऊ घातलेल्या CETच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। चला तर मित्रांनो सुरू करूया आपण आपल्या सामाजिक शास्त्राचं। आज इतिहास विषयाचं पहिलं जे चॅप्टर आहे या चॅप्टरच्या माध्यमातून आपण सामाजिक शास्त्र सेशनला सुरुवात करणार आहोत। तर आजचा जो पहिला घटक आहे आपला तो आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। बघा, इतिहास लेखनाच्या ज्या काही प्राचीन परंपरा होत्या त्या आपण अभ्यासल्यानंतर आता पाश्चात्य परंपरा आहेत। मग यामध्ये इतिहास लेखनाची परंपरा बघणार आहोत आपण, इतिहासाचं आधुनिक इतिहास लेखन कशा पद्धतीचं होतं त्याची चर्चा करणार आहोत। त्यानंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन यांचा काय संबंध आहे याची चर्चा करू। आणि शेवटी महत्त्वाचे जे काही विचारवंत आहे आणि त्यांनी इतिहास लेखनाच्या संदर्भात मांडलेल्या त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत। तर बघा, भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडून जातात या घटनांची एक क्रमशः संगती लावल्या जाते आणि त्याचं आकलन करण्याचं काम हे इतिहासाच्या माध्यमातून होत असतं। आणि याच उद्दिष्टानं इतिहासाचे संशोधन, इतिहासाचं लेखन आणि इतिहासाचा अभ्यास हा इतिहासकारांच्या माध्यमातून केला जातो। आणि ही जे इतिहास संशोधन असेल किंवा लेखन असेल किंवा इतिहासाचा अभ्यास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे। ही काही एक प्राचीन काळात होऊन गेली असं नाही, मध्ययुगात होऊन गेली असं वेळी नाही, तर ती अखंडपणे चालणारी ही प्रक्रिया असते। आता इतिहास एक सामाजिक शास्त्र आहे आणि विज्ञान वगैरे हे जे काही शास्त्र आहे तर यामध्ये फरक कोणता आहे, तर वैज्ञानिक शाखामध्ये जे काही उपलब्ध ज्ञान आहे ते सत्य असत्य आपल्याला पडताळून पाहता येतं, त्या ठिकाणी प्रयोग केला जातो, त्या ठिकाणी प्रयोगिक पद्धती आपल्याला वापरली जाते। परंतु इतिहासामध्ये मात्र अशी सोय नाही आहे। इतिहासाचे जे काही गोष्टी आहेत ह्या इतिहासात भूतकाळात घडून गेलेल्या असतात, त्यामुळे या घटनाची पुनरावृत्ती आपल्याला करता येत नाही किंवा निरीक्षण करायचं झालं तर त्या घटना जेव्हा घडल्या त्यावेळेस आपण त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतो, त्या ठिकाणी आपण गैरहजर होतो आणि ज्या झालेल्या घटना आहेत त्या घटनाची पुनरावृत्ती करणे शक्य नाही आहे। ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत की जे काही सार्वत्रिक किंवा सार्वकालिक नियम मांडणे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करणे हे जसं आपल्याला प्रायोगिक पद्धतीमध्ये शक्य असतं तसं इतिहासाच्या घटना आपल्याला पडताळून पाहता येत नाही, त्या निरीक्षणासाठी आपण त्या ठिकाणी नसतो। म्हणून सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं किंवा ते सिद्ध करणं हे इतिहासाच्या लेखनामध्ये शक्य नसतं। आता सर्वप्रथम जे काही ऐतिहासिक दस्तऐवज आहेत, जे काही इतिहासाची मांडणी करताना लेखन करताना वापरल्या जातात, तर हे लिहिण्यासाठी दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्याचं वाचन जेव्हा करायचं किंवा त्याचा अर्थ लावायचा, त्याचं आकलन करून घ्यायचं, तर त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जे लोक जाणतात, जे त्या अर्थ लावू शकतात अशा तज्ज्ञांची त्या ठिकाणी आवश्यकता असते। त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजे काय, तर अक्षराचं ते वळण, लेखकाची भाषा शैली, तो जो कागद त्या ठिकाणी वापरलेला आहे त्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि त्या कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा, या गोष्टीचे जाणकार आपल्याला संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात। कारण या गोष्टी जेव्हा आपण जाणू, त्या लेखकाची भाषा शैली असेल किंवा अक्षराचं वळण असेल किंवा कुठला एखादी लिपी असेल, याचे जाणकार आपल्याला मदत करणार आहेत हे ठरवण्यासाठी। त्यानंतर इतिहास तज्ज्ञ जे असतात ऐतिहासिक संदर्भाच्या ज्या काही तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या ज्या विश्वासार्हता आहे तिची पडताळणी किंवा तिच्यातला कितपत ती विश्वासू माहिती आहे हे सुद्धा आपल्याला इतिहास तज्ज्ञांच्या माध्यमातून कळत असतं। आता इतिहासाच्या संशोधन पद्धती, इतिहास संशोधन पद्धतीमध्ये इतिहासाची मांडणी हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो। मग इतिहासाची मांडणी अनेक प्रकारे होत असते। बघा, तुम्हाला एक चार्टमध्ये बघायला मिळतं की त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे। आता जी काही माहिती उपलब्ध होत असते इतिहासामध्ये, मग ही माहितीला कोणते संदर्भ आहेत, कोणत्या रेफरन्सनं ही माहिती आलेली आहे ते तपासून पाहिलं जातं।
त्यानंतर ऐतिहासिक माहितीचं संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रिया यांचं स्वरूप हे अधोरेखित करणे, त्याचे तौलनिक विश्लेषण करणे. जी काही इतिहासातील माहिती आहे ती माहिती जमा करायची, एकत्र करायची आणि जे काही बदल घडून आलेले आहेत या बदलांना कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचं स्वरूप अधोरेखित करणे हे सुद्धा इतिहासाच्या मांडणीमध्ये अंतर्भूत होत असतं. ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन हे करून घेणे इतिहासाच्या मांडणीमध्ये महत्त्वपूर्ण ठरत असतं. कारण इतिहासाची मांडणी जर करायची तर ज्या काही माहिती तुम्ही हे घेतलेली आहे तिचं स्थळ, ती कोणत्या ठिकाणाहून घेतलेली आहे, कोणत्या काळामध्ये घेतलेली आहे, याचे काही संदर्भ मिळतात का, ह्या सगळ्या संकल्पनात्मक चौकटीचं आकलन आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यावं लागत असतं. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. आता जे संदर्भ आपल्याकडे आहेत या संदर्भाच्या अनुषंगानं कोणकोणती माहिती मिळवून आपल्याला संशोधन पुढे चालवायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून ते प्रश्न मांडण्याचं काम आपल्याला इतिहासाची मांडणी करत असताना करावं लागतं. संभाव्य जे काही हायपोथेसिस आहे, परिकल्पना आहे, त्या परिकल्पना आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट कराव्या लागतात आणि इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक असं संशोधन आपल्याला करावं लागतं. जी काही संशोधनाची साधनं आपण वापरणार आहे, आता त्यामध्ये अनेक साधनं असू शकतात. आपण ऐतिहासिक साधनांचा अभ्यास केलेला आहे तर त्यामध्ये काही भौतिक साधने असतात, मौखिक साधने असतात, काही दृक साधने असतात, काही श्राव्य साधने असतात, दृकश्राव्य साधने असतात. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह इतिहासाची मांडणी करत असताना ही आपल्याला करणं आवश्यक ठरत असतं. मित्रांनो बघा, आता जे काही इतिहास लेखन आहे या इतिहास लेखनामध्ये अगदी पुरातत्व विभाग, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास करणाऱ्या, भाषा रचनाशास्त्रासारख्या, नाणकशास्त्रासारख्या काही संस्था, काही अभ्यास मंडळं इतिहासाच्या संशोधनास सहाय्यभूत गोष्टी ह्या उपलब्ध करून देत असतात. आता इतिहास लेखनाची परंपरा जर बघायची म्हटलं आपण तर इतिहास लेखनाची परंपरा आपल्याला सांगता येईल की इतिहासात उपलब्ध जे काही पुरावे आहे या पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण आता वरती चर्चा केलेलीच आहे त्याची. तर हे जी काही पद्धती आहे या पद्धतीच्या आधारे जी काही मांडणी लेखन पद्धतीची इतिहासाची केली जाते त्याला इतिहास लेखन असे म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलंच आहे. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात. ही जी पद्धती आहे या पद्धतीलाच इतिहास लेखन असं म्हटलं जातं. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे हे आणि तिचं ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसतं. कारण प्रत्येक घटना घडून गेलेली असते आणि तिची नोंद, तिचे ज्ञान करून घेणं हे कसं शक्य होणार आहे? होणारच नाही. मग इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार काय करतो? भूतकाळातल्या अशा घटनांची निवड करतो की त्याला ज्या घटना वाचकापर्यंत पोहोचवायच्या आहेत यावर त्या निवडी अवलंबून असतात. निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना एक वैचारिक दृष्टिकोन, त्या लेखकाची शैली, त्याच्या लेखनाची शैली, त्याचे विचार ह्या गोष्टी त्या ठिकाणी प्रतिबिंबित होत असतात. आता जगभरातील अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारची इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. परंतु असं जरी परंपरा नसली तरी सुद्धा त्या लोकांना भूतकाळातल्या गोष्टी जाणून घ्यायची मुळीच इच्छा नव्हती असं नव्हे. त्यांनाही इच्छा असतातच. मग त्या कशाच्या माध्यमातून पूर्ण होत तर वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या ज्या काही पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या त्यांच्या किंवा त्यांच्या काही धैर्याच्या गोष्टी असतील ह्या गोष्टी पूर्वजांकडून ह्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून पुढच्या पिढीला पोचवल्या जात होत्या. आणि काही गृहचित्र होते, स्मृती होत्या, गीत होते, पोवाडे होते, या सर्वांच्या माध्यमातून ह्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिल्या जायच्या. आता इतिहास लेखनाचे आधुनिक इतिहास लेखन आलेलं आहे. मग आधुनिक इतिहास लेखन करत असताना आधुनिक इतिहास लेखनाच्या मध्ये आपल्याला जर ती पद्धत बघायची म्हटलं तर सर्वप्रथम आधुनिक इतिहास लेखनाची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. ती वैशिष्ट्ये आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे.
त्यामधलं पहिलं आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 वैशिष्ट्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होत असते. आधुनिक इतिहास लेखनाची पद्धती कशी आहे, तर ती पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. दुसरं, हे प्रश्न मानव केंद्रित असतात, मानवाशी संबंधित असतात. म्हणजेच भूतकाळामध्ये जे काही विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट काळामध्ये ज्या काही कार्य केलेले आहे, ज्या काही कृती त्यांच्याकडून केलेल्या आहे, त्या कृतीशी संबंधित ह्या गोष्टी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा कुठल्या देवदेवताच्या कथा कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. आधुनिक इतिहास लेखनामध्ये देवदेवतांशी कथा कहाण्यांशी हा संबंध जोडला जात नाही. तो मानव केंद्रित आहे, मानवाने केलेल्या कार्याशीच तो संबंध आहे. हे आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानलं जातं. तिसरं म्हणजे या प्रश्नाच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह अशा जे विश्वासपूर्वक असे पुरावे आहेत, या पुराव्यांचा आधार दिलेला असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी कशी होते, तर्कसुसंगत मांडणी त्या ठिकाणी इतिहासाची होत असते. मानवजातीने भूतकाळात ज्या काही कृती केलेल्या आहे, या कृतीच्या आधारे मानवजातीचा जी की वाटचाल आजपर्यंत झालेली आहे, या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. तर अशा पद्धतीची ही 4 वैशिष्ट्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानली जातात. त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, आधुनिक इतिहास लेखनाची पद्धती ही कशी आहे, शास्त्रशुद्ध पद्धत आहे. त्यानंतर मानव केंद्रित आहे. इतिहासातील पुराव्याचा आधार त्याला दिला जातो आणि मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचाल ज्या पद्धतीने झाली, या पद्धतीचा वेध या ठिकाणी घेतला जातो. आता वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेले जे काही आधुनिक इतिहास लेखनाची परंपरा आहे, हिचं जर बीज बघितलं, हिचा जर उगम बघितला, याचं जर मूळ बघायचं म्हटलं तर प्राचीन ग्रीक इतिहासकार जे आहे यांच्या लेखनात ते आढळून येतं. असं मानलं तरी वावगं ठरणार नाही. बघा, हिस्टरी हा शब्द ग्रीक भाषेतील शब्द आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात एक इतिहासकार होऊन गेलेला आहे, हिरोडोटस त्याचं नाव होतं. आणि या ग्रीक इतिहासकाराने हा हिस्टरी हा शब्द प्रथम वापरलेला आहे त्याच्या द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी. बघा, हिरोडोटस हा 5व्या शतकात होऊन गेलेला ग्रीक इतिहासकार आहे आणि द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी त्यानं हिस्ट्री हा शब्द सर्वप्रथम वापरलेला आपल्याला दिसून येतो. आता युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन हा आपला पुढचा तिसरा घटक. तर इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत जर आपण विचार केला तर युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती घडून आलेली होती व औद्योगिक क्रांतीला सुरुवात झालेली होती. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून आता सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचा अभ्यास करणंही शक्य झालेलं होतं. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात सुलभता निर्माण झालेली होती. आणि पुढील काळात मग युरोप, अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप मोठं विचार मंथन झालं. हळूहळू हे चित्र बदलू लागलं. जे पूर्वी इतिहासामध्ये प्रत्येक घटनेला ईश्वरविषयक चर्चा, तत्वासंबंधीचं तत्त्वज्ञान या विषयांना अधिक महत्त्व होतं, परंतु हे चित्र आता हळूहळू पलटू लागलेलं होतं. इसवी सन 1737मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झालेली होती आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालेलं होतं. 1737मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन या विद्यापीठाच्या माध्यमातून. लक्षात असू द्या, तुम्हाला एखाद्या वेळेस MCQमध्ये विचारलं जातं 1737मध्ये जर्मनीमधील टिंब या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली, तर गॉटिंगेन या ठिकाणी ती विद्यापीठाची स्थापना झालेली आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, यानंतरचा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे महत्त्वाचे विचार. महत्त्वाचे जे काही विचारवंत होऊन गेले त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर रेने देकार्त. इतिहास लेखनासाठी ज्या काही पद्धती वापरल्या जायच्या, तर या रेने देकार्त याचा जो कार्यकाल होता 1596 ते 1650 या काळामध्ये त्यानं कार्य केलेलं आहे इतिहास लेखनासाठी. तर ऐतिहासिक साधनाची, विशेषतः कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असं मत रेने देकार्त याने मांडलेले आहे. या रेने देकार्तचं मते काय होतं की इतिहास लेखन करत असताना जे काही कागदपत्र आहे त्याची विश्वासार्हता, त्याची सत्यता ही पडताळून पाहायला गेली पाहिजे.
रेने देकार्तच्या बाबतीत सांगायचं तर हा फ्रेंच तत्त्वज्ञ होता, एक इतिहासकार होता फ्रान्समधला. त्याने लिहिलेला डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने मांडलेला नियम अतिशय महत्त्वाचा सांगितला जातो. मग कोणता नियम मांडला होता? कोणी? रेने देकार्त याने, हा जो इतिहासकार आहे फ्रान्सचा, याने एक नियम मांडलेला आहे आणि डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात त्याने तो नियम सांगितला. आणि तो नियम म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. एखादी गोष्ट तुम्हाला इतिहासामध्ये मांडायची असेल तर जोपर्यंत ती गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या प्रत्येकजण सांगत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नका, असं रेने देकार्त या फ्रेंच तत्त्वज्ञाने आपल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये आपल्याला इतिहासात मांडणी केल्याचं दिसून येतं. रेने देकार्तच्या बाबतीत लक्षात ठेवायचे तुम्हाला, रेने देकार्त यानं डिस्कोर्स ऑन द मेथड यामध्ये इतिहास लेखनाबाबत एक नियम सांगितला आणि तो नियम म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये. बघा, त्यानंतरचा जो विचारवंत इतिहासकार आहे तो आहे व्हॉल्टेअरसुद्धा फ्रान्सचा आहे. त्याचं जर मूळ नाव सांगायचं म्हटलं तर फ्रान्सवा मरी अरुये असं त्याचं नाव आहे. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ आणि केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित करू नका, तर तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, त्या ठिकाणची शेती या गोष्टीचा विचार करावा असं त्यानं मत त्याचं पुढं मांडलेलं आहे. मग इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हावा असं मतसुद्धा या व्हॉल्टेअरनं मांडलेलं आहे. त्या दृष्टीनं या सर्व अनुषंगानं आपल्याला जर व्हॉल्टेअरच्या बाबतीत सांगायचं तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असं सुद्धा म्हणता येईल. व्हॉल्टेअर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असंही आपल्याला त्याच्या या सर्व गोष्टीवरून म्हणता येईल. त्यानंतरचा जो काही महत्त्वाचा जो विचारवंत आहे त्यामध्ये जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल, तर हा जर्मन तत्त्वज्ञ होता. विचारवंत म्हणून पुढं आलेला अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व फ्रेडरिक हेगेल याचं मानलं जातं. वास्तव तर्कशुद्ध अशा गोष्टीनं पद्धतीनं मांडले गेले पाहिजे यावर त्याचा भर होता की जे काही वास्तव आपल्या माध्यमातून मांडल्या जाणार आहे ते कसं असावं, तर्कशुद्ध पद्धतीनं ते मांडल्या जायला पाहिजे. तर्कशुद्ध पद्धतीनं जोपर्यंत ते मांडल्या जात तोपर्यंत आपल्याला इतिहासातील जे काही घटनाक्रम आहे याची प्रगतीचे टप्पे हे स्पष्ट होणार नाहीत. म्हणून हे जे वास्तव मांडल्या जाणार आहे ते वास्तव अतिशय तत्वनिष्ठ पद्धतीनं मांडल्या जायला पाहिजे आणि इतिहासातील घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असावा अशी मांडणी इतिहासामध्ये इतिहास लेखन करताना करावी असं मत जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल याने मांडलेलं आहे. इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेले जे काही पुरावे हे पुरावे बदलत जात असतात, कारण ते स्वाभाविक आहे, नॅचरल आहे की ते बदलणार आहे असं प्रतिपादनही त्यांना त्याच्या ग्रंथामध्ये किंवा त्याच्या लेखनामध्ये केलेलं आहे. त्याचे जे लेख आहेत ते एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्यानं आणि लेख याचं संकलन झालेलं आहे. कोणाचं? तर जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेलने लिहिलेले जे काही रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक आहे हे अतिशय प्रसिद्ध असून त्याने त्यामध्ये एक वर्गवारी सांगितलेली आहे, एक डायलेक्टिक्स सांगितलेलं आहे किंवा प्रत्येक गोष्टीला दोन मतं असतात, दोन प्रवाह त्या ठिकाणी असतात. घटनेचा अर्थ लावण्यासाठी त्याची दोन विरोधी प्रकारात मांडणी करावी लागते. त्याच्यातलं खरं खोटं, चांगलं वाईट ह्या जो काही द्वंद्ववाद आहे यातील सार शोधला जावा आणि त्या सारा ज्यामध्ये सामावलेला आहे त्या आधारे सिद्धांताची मांडणी व्हावी असं मत जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल यानं मांडलेलं आहे. द्वंद्ववाद आहे त्याचा. त्यानंतर एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये लेख संकलन झालेलं आहे. त्याने एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे रिझन इन हिस्ट्री या नावाचं. त्यानंतरचा जो महत्त्वाचा आहे तो आहे लिओपॉल्ड व्हॉन रांके. हा विचारवंत 19व्या शतकाच्या मध्ये
इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बर्लिन जे काही जर्मनीमधलं विद्यापीठ आहे या ठिकाणी या रांके याच्या विचाराचा मोठा पगडा होता, प्रभाव होता. त्याने इतिहासाची एक चिकित्सक पद्धती सांगितलेली आहे आणि त्याचं म्हणणं होतं की मूळ दस्तऐवजाच्या आधारे जे काही मूळ दस्तऐवज आहे याच्या आधारे जी काही प्राप्त झालेली माहिती असते ती अतिशय महत्त्वाची असते, कारण ही माहिती मूळ स्वरूपात असते, उगम आहे त्या स्वरूपात ती माहिती प्राप्त झालेली असते, तिच्यावर कुठली प्रक्रिया झालेली नसते असं त्याचं मत होतं. म्हणून ही माहिती अतिशय महत्त्वाची असते आणि सत्यापर्यंत जाण्यासाठी ही जी काही माहिती आहे किंवा या संबंधीचे जे काही दस्तऐवज आहे, सर्व प्रकारची कागदपत्रे याचा कसून शोध घेणे महत्त्वाचं असल्याचंही त्यानं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वाससुद्धा या लिओपॉल्ड रोहान रांके याने व्यक्त केलेला आहे. इतिहास लेखनातील ज्या काही काल्पनिकता आहे या काल्पनिकतेवर टीका केलेली आहे. इतिहासामध्ये काल्पनिकतेला थारा नाही आहे, सत्याच्या आधारे मांडणी व्हावी असं मत त्यानं मांडलेलं आहे. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्यानं भर दिलेला आहे आणि द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या 2 ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखाचं संकलन करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, लिओपॉल्ड व्हॉन रांके याने 2 ग्रंथांमध्ये लेखन केलेलं आहे. त्यामध्ये द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या 2 ग्रंथांमध्ये त्याचं लेखन आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतरचा जो काही महत्त्वाचा विचारवंत होता तो आहे कार्ल मार्क्स. 19व्या शतकाच्या अगदी उत्तरार्धामध्ये कार्ल मार्क्स आपल्या सर्वांना माहिती आहे. माइन काम्फ त्याचं आत्मचरित्र आहे. दास कॅपिटल सारखा महत्त्वाचा ग्रंथ त्यानं लिहिलेला आहे. इतिहास लेखनासंबंधीचाच हा ग्रंथ आहे. वैचारिक प्रणाली एक इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्यानं अस्तित्वात आणलेली आहे. त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनाचा नसून जिवंत माणसाचा असतो. इतिहास हा अमूर्त म्हणजे डोळ्यांनी न दिसू शकणाऱ्या अशा गोष्टी अमूर्त, आणि मूर्त म्हणजे डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या. तर इतिहास हा अमूर्त कल्पनाचा नसतो, तो जिवंत माणसाचा असतो. म्हणून माणसातील नातेसंबंध, त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध जी काही उत्पादनाची साधने आहे किंवा मालकी आहे याच्यावर हा इतिहास अवलंबून असतो. त्याच्यामध्ये वर्ग तयार होतात, कारण जी काही साधने आहेत ही उत्पादनाची साधने ही प्रत्येक व्यक्तीला समप्रमाणात मिळालेली नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या स्वरूपात मिळालेले, कोणाला जास्त मिळालेलं आहे, कोणाला कमी मिळालेलं आहे. म्हणून हा जो काही इतिहास आहे हा वर्गाधीरित आहे आणि हे जे काही वर्ग निर्माण झाले या वर्गामध्ये वर्गसंघर्ष दिसून येतो आणि ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने इतिहासामध्ये केलेली आहे. त्याचा दास कॅपिटल नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला सांगितलं कार्ल मार्क्स हा आपल्या सर्वांनी अनेक वेळा अभ्यासलेला आहे. कार्ल मार्क्सचे इतर गोष्टीसुद्धा अभ्यासलेल्या आहेत. माइन काम्फ हा त्याचं आत्मचरित्र आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर या कार्ल मार्क्स नंतर एक महत्त्वाची प्रणाली फ्रान्समध्ये उदयास आलेली होती आणि ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. काय म्हणते ॲनल्स प्रणाली जाणून घेऊया आपण. बघा, 20व्या शतकाला जेव्हा सुरुवात झाली होती, या 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी एक पद्धत, एक विचार समोर आलेला होता. ॲनल्स पद्धती म्हणून तो ओळखलं जातं. ही प्रणाली जेव्हा उदयाला आली तेव्हा इतिहासाला खरोखर एक वेगळी दिशा देण्याचं काम या ॲनल्स प्रणालीच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला दिसून येतं. काय म्हटलं या ॲनल्स प्रणाली, तर यामध्ये सांगितलं गेलेलं आहे इतिहासाचा अभ्यास म्हणजे कसं, राजकीय घडामोडी किंवा राजे, महाराजे, महान नेते, त्या अनुषंगानं राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध याच्यावर केंद्रित न करता तुम्ही काय करा, त्यामध्ये तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने असतील, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. बघा, जेव्हा ॲलन प्रणाली ही अस्तित्वात आलेली होती, ॲनल प्रणालीच्या मध्ये आपण इतिहासामध्ये काय अभ्यासतो, जर तुम्ही प्राचीन इतिहास पाहिलं तर कुठल्या तरी एखाद्या राजाचा, महाराजाचा, नेत्याचा एक राजकीय प्रवास त्यामध्ये वर्णन केलेला असतो किंवा युद्ध असतं, मुत्सद्देगिरी असते, राजकारण असतं, याच गोष्टी. म्हणून या प्रणालीच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे की ठीक आहे, हे तर ह्या गोष्टी असाव्यात, ठीक आहे, परंतु यासोबतच काय करा, तर इतिहासाचा अभ्यास करताना, इतिहासाची मांडणी करताना त्या ठिकाणी तत्कालीन त्या
काळामधील जे काही हवामान होतं, त्या लोकांची राहणसहान कसं होतं, परंपरा कशा होत्या, दळणवळणाची साधने कोणती होती, संपर्काची साधने कोणती होती, तंत्रज्ञान कितपत त्या ठिकाणी विकसित झालेलं होतं, सामाजिक विभागणी आणि त्या ठिकाणची जी काही समूहाची मानसिकता आहे याचा सुद्धा विचार इतिहासामध्ये व्हावा असा एक विचार पुढे या ॲनल्स प्रणालीच्या माध्यमातून आलेला आहे. ॲनल्स प्रणाली फ्रान्समध्ये सुरू झालेली आहे. या प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळालेली आहे आणि इतिहास केवळ राजकीय घडामोडी, राजे महाराजे, युद्ध घडामोडी याच्यावरच अवलंबून न राहता इतिहास लेखनामध्ये तत्कालीन शेती, त्या ठिकाणची आर्थिक व्यवस्था, सामाजिक जीवन, हवामान, तंत्रज्ञान, दळणवळण ह्या गोष्टीचा एक वापर इतिहास लेखनामध्ये करण्यात यावा हा एक विचार या अनुषंगानं ॲनल्स प्रणालीच्या माध्यमातून पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. आता यामधलं इतिहास लेखनामधलं स्त्रीवादी इतिहास लेखन बघूया आपण. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये हा नक्कीच स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही आपल्याला जर याबाबत महत्त्वाचं काम कोण केलं असेल तर सिमॉन द बोव्हार ह्या ज्या काही फ्रेंच तत्त्वज्ञ विदुषी होती हिने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका ही सिद्ध केलेली आहे. कोणी तर सिमॉन द बोव्हार या फ्रेंच विदुषीनं स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या बाबतीत आपली जी काही मूलभूत भूमिका आहे ती सिद्ध केलेली आहे आणि या माध्यमातून स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील जे काही पुरुषप्रधान दृष्टिकोन होता याच्यावर पुनर्विचार करा आणि तो पुनर्विचार करण्यावर भर देण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहे. स्त्रियांना कुठंतरी इतिहासात एक वेगळं स्थान निर्माण करून देण्याचं काम या सिमॉन द बोव्हार या फ्रेंच विदुषीच्या माध्यमातून झालेलं आहे. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत ज्या काही नोकरी आहे, रोजगार आहे, ट्रेड युनियन आहेत, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य यासारख्या जे काही विविध पैलू आहे त्याचा सविस्तर विचार करणारं संशोधन त्यानंतर सुरू झालं आणि 1990 नंतरचा जर इतिहास लेखन पाहिलं आपण तर या 1990 नंतर खऱ्या अर्थानं स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला आणि याचं संपूर्ण श्रेय हे सिमॉन द बोव्हार या फ्रेंच विदुषीला जातं. या फ्रेंच विदुषीनं या स्त्रियांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यानंतर बघा जे महत्त्वाचे विचारवंत आहे पुढचे ते आहेत मायकेल फुको. हे सुद्धा फ्रेंच इतिहासकार आहेत. 20व्या शतकामध्ये अगदी गेल्या 50 वर्ष पूर्वी त्यांचं कार्यसुद्धा आपल्याला बघायला मिळतं. तर मायकेल फुको यांच्या लिखाणातून जी काही इतिहास लेखनाची नवी संकल्पना पुढं आलेली होती ती आपल्याला बघायची आहे. त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलं आहे, त्यांनी मांडले त्यांचे विचार आणि त्या विचाराच्या माध्यमातून ते म्हणतात की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत चुकीची आहे. बघा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको काय म्हणतात तर इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. जे भूतकाळामध्ये स्थित्यंतर घडून आलेले, जे बदल घडून आलेले आहेत त्या बदलांचं, त्या स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न व्हावा याकडे त्यांनी लक्ष वेधलं. फुको जर बघा फुकोच्या बाबतीत तुम्हाला जर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हटलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मायकेल फुको यांच्या जर बाबत प्रश्न विचारायचा तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न येऊ शकतो, MCQ मध्ये प्रश्न येऊ शकतो की स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर कोणी दिला, तर तुम्हाला त्यासाठी ऑप्शन दिल्या जातील की मायकेल फुको यांनी दिला किंवा सिमॉन द बोव्हार यांनी दिला की फ्रेडरिक हेगेल यांनी दिला. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता यायला पाहिजे की मायकेल फुको यांनी स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला होता. परत ग्रंथाच्या बाबतीत बघा तुम्हाला आता हे जे काही आपण विचारवंत अभ्यासलेले या विचारवंताच्या बाबतीत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे की
त्यांचं कुठला पुन्हा फ्रेंच इतिहासकार होते का जर्मन इतिहासकार होते हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी कोणत्या ग्रंथामध्ये विचार मांडले, जसं आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये कोणत्या विचारवंताने आपले विचार प्रकट केले, तर मायकेल फुको यांनी केले, आहे की नाही. त्यानंतर तुम्ही जर अजून पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये कोणाची व्याख्याने संकलित केल्या गेलेली आहे, तर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांची लिहिलेली आहे, यांची त्या ठिकाणी वर्णन केलेली आहे. द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हा ग्रंथ मध्ये कोणाचे विचार प्रगट झालेले आहे, तर त्यामध्ये लिओपॉल्ड व्हान रांके याचे विचार प्रगट झालेले. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं, विचारवंत जे आपण पाहिले त्यामध्ये आपण रेने देकार्त असेल, व्हॉल्टेअर असेल, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल असेल, किंवा तुमचे सिमॉ द बोव्हा असतील, मायकेल फुको असतील, कार्ल मार्क्स असेल, ह्या सगळ्यांचे विचार, त्या सगळ्यांची नावं, त्या सगळ्यांचं कार्यकाळ आणि त्यांनी मांडलेलं एक महत्त्वाचा जो काही उद्देश आहे किंवा जी काही मांडणी त्यांनी केली हे तुम्हाला या ठिकाणी सांगता यायला पाहिजे. जसं की मायकेल फुको यांचा विचार करत होतो आपण, त्यांनी स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिलेला आहे. आता इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या अनेक मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यासारख्या विषयाचा सुद्धा इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला जात असतो. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, ही खूप अगदी छोटी आहे. नाही तर मग तुम्ही बघितलं तर अगदी प्रत्येक घटकाचा स्वतंत्र इतिहाससुद्धा आपल्याला बघायला मिळतो. त्यामध्ये स्थापत्य आहे, शिल्पकला आहे, चित्रकला आहे, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन, या सगळ्या रेडिओ वगैरे या सगळ्या गोष्टीचा एक सेपरेट इतिहाससुद्धा आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो बघा, आज आपण अशा पद्धतीनं आपलं हे प्रकरण पहिलं जे होतं इतिहासाचं, या प्रकरण पहिल्याचा अभ्यास केलेला आहे. इतिहास लेखनाच्या ज्या काही पाश्चात्य परंपरा आहे त्या बाबतीत महत्त्वाचे जे काही विचारवंत होते त्यामध्ये रेने देकार्त, व्हॉल्टेअर, जॉर्ज फ्रेडरिक हेगेल, कार्ल मार्क्स, त्यानंतर लिओपॉल्ड व्हान रांके, त्यानंतर ॲनल्स प्रणाली बघितली, स्त्रीवादी इतिहास लेखन बघितलं आणि मायकेल फुको हे सुद्धा बघितलेले आहेत. आता आपण यावर आधारित जे काही MCQज आहे या MCQचा अभ्यास करूया, की जेणेकरून आपल्याला जी काही तुमची CET परीक्षा होणार आहे या CET परीक्षेसाठी जे महत्त्वपूर्ण असे प्रश्न असतील त्या प्रश्नांचा अभ्यास आपण आता समोर करूया. तर मित्रांनो सुरू करूया आपण आपलं जे MCQज आहे. MCQमध्ये तुम्हाला पहिला MCQ आहे, टिंबटिंब पद्धत वैज्ञानिक तत्वावर आधारित आहे. आपण बघितले प्रकरणाचा अभ्यास करत असताना आणि या ठिकाणी ऑप्शनही तुम्हाला दिलेलं आहे, आधुनिक इतिहास लेखन, स्त्रीवादी पद्धत, संकल्पनात्मक पद्धत, प्राचीन पद्धत. तर यापैकी अचूक उत्तर तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे आणि या ठिकाणी अचूक उत्तर आहे आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन पद्धत ही वैज्ञानिक तत्वावर आधारित आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता यायला पाहिजे. त्यानंतर तज्ज्ञ कागदपत्रातील परीक्षण करू शकतात. कागदपत्रातील कोणत्या गोष्टीचं परीक्षण हे तज्ज्ञ करू शकतात, तर कागदपत्रातील सत्यताची विश्वासार्हताची पडताळणी हे तज्ज्ञ करत असतात. म्हणून या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहे, संदर्भ, चाचणी, क सिद्धांत, ड सत्यता, अचूक उत्तर आहे सत्यता. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आधुनिक टिंबटिंब आधुनिक इतिहास लेखनाचे जनक होते. आधुनिक इतिहास लेखनाचे जनक आपण बघितलं कोणाला म्हणता येईल, तर अ आहे व्हॉल्टेअर, ब कार्ल मार्क्स, क ऑरिस्टॉटल, ड फ्रेडरिक हेगल. अचूक उत्तर आहे व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हणता येतं. त्यानंतर लिओपोल्डने नमूद केले की सर्व प्रकारचे ऐतिहासिक घटनेत, लिओपोल्डनं काय नमूद केलेलं आहे की सर्व प्रकारच्या ऐतिहासिक घटनेत टिंबटिंबची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी पर्याय आहे तार्किक, ब सत्यता, क कागदपत्रे, ड संग्रहित साधने. तर जेव्हा याने आपला लिओपोल्ड याने सांगितलेलं आहे की कागदपत्रे
ऐतिहासिक घटनेत काळजीपूर्वक तपासावी लागतात, म्हणून याचं अचूक उत्तर आहे कागदपत्रे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. वैज्ञानिक शाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळण्यासाठी टिंबटिंब पद्धत वापरली जाते. वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी टिंबटिंब पद्धत वापरली जाते. ऑप्शन आहेत प्रायोगिक, ब ऐतिहासिक, सर्वेक्षण, ड वरील सर्व. तर आपण अगदी सुरुवातीच्याच पॅराग्राफमध्ये बघितलं होतं, वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळण्यासाठी प्रायोगिक पद्धती वापरली जाते, म्हणून अचूक उत्तर आहे प्रायोगिक पद्धती. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, अक्षरवाटिका म्हणजेच टिंबटिंब होय. अक्षरवाटिका म्हणजेच काय, तर पर्याय दिलेले आहेत. अ भाषाशैली, ब बाराखडी, क अक्षराचे वळण, ड यापैकी नाही. अचूक उत्तर आहे मित्रांनो याचं अक्षरवाटिका म्हणजेच अक्षराचं वळण. अक्षराचे वळण हे अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता यायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंब ही शास्त्रशुद्ध पद्धती आहे. इतिहास लेखनाची आधुनिक पद्धती आपण अभ्यासलेलो होतो आणि त्यामध्ये वैशिष्ट्यामध्ये पहिलंच वैशिष्ट्य बघितलं होतं आपण की आधुनिक इतिहास लेखन ही शास्त्रशुद्ध पद्धती आहे. त्यामुळं पर्यायाचा विचार करताना बघा, पर्याय जरी दिलेले असले आपल्याला प्राचीन संस्कृती, अक्षरवाटिका, तज्ज्ञांची माहिती, आधुनिक इतिहास लेखन, तरीसुद्धा अचूक पर्याय हा आधुनिक इतिहास लेखन हाच आहे. म्हणून आधुनिक इतिहास लेखन ही शास्त्रशुद्ध पद्धती आहे. पुढचा प्रश्न, इसवी सन 1737 वॉटिंगेन या ठिकाणी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे? बघा, इसवी सन 1737 टिंबटिंबमधील मग कोणत्या देशामधील वॉटिंगेन या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली? तर गॉटिंगेन आहे ते. गॉटिंगेन या ठिकाणी जर्मनीमधील आहे ते. अचूक उत्तर त्याचं जर्मनी आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघता येईल, हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी टिंबटिंब विरोधी प्रकारात करावी लागते. किती विरोधी प्रकारात करावी लागते असा प्रश्न आहे त्या ठिकाणी विचारलेला. तर तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिलेले आहे 1, 2, 3, 4. तर हेगेलच्या मते 2 विरोधी प्रकारात ती वर्गवारी आपल्याला करावी लागते, म्हणून अचूक उत्तर आहे 2. नंतर बर्लिन विद्यापीठाशी संबंधित टिंबटिंब हे विचारवंत होते. आपण विचारवंतांचा अभ्यास केलेला आहे. विचारवंतांमध्ये बर्लिन विद्यापीठ याशी संबंधित कोणते विचारवंत होते? तर पर्याय आहेत लिओपोल्ड वॉन रांके, कार्ल मार्क्स, मायकेल फुको, फ्रेडरिक हेगेल. अचूक उत्तर आहे आपल्याला लिओपोल्ड वॉन रांके. लिओपोल्ड वॉन रांके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲनल्स प्रणाली. आपण ॲनल्स प्रणालीचा अभ्यास केला. ॲनल्स प्रणाली टिंबटिंब येथे सुरू झाले. पर्याय आहेत जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका. तर फ्रान्समध्ये सुरू झालेली ॲनल्स प्रणाली, म्हणून अचूक उत्तर फ्रान्स. पुढचा प्रश्न, टिंबटिंब प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. कोणती प्रणाली होती? तर स्त्रीवादी प्रणाली, संगणक प्रणाली, ॲनल्स प्रणाली, मायकेल फुकोची प्रणाली. नक्कीच आपण ॲनल्स प्रणालीचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी ॲनल्स प्रणाली द्यावं लागणार आहे. आणि अचूक उत्तर ॲनल्स प्रणालीमुळेच इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा प्राप्त झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, इतिहास लेखनात टिंबटिंब नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानला गेला. बघा, 4 पर्याय दिलेले 1970 नंतर, 1980 नंतर, 1990 नंतर आणि 2000 नंतर. आपण स्त्रीवादी जेव्हा सिमॉन द बोव्हार यांनी खूप परिश्रम घेतलेले त्यासाठी, आणि 1990 नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग हा मानला गेलेला आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अचूक उत्तर आहे 1990 नंतर. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध करणारी विदुषीचं नाव नेमकंच आपण चर्चा केली होती त्या नावाची. अ सीमा द बोव्हार, ब सरोजिनी नायडू, क मदर टेरेसा, ड तेरेना विल्सन. तर तुम्हाला अचूक उत्तर द्यावं लागणार सीमा द बोव्हार.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. इतिहासामध्ये स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर देणारा विचारवंत कोणता आहे? अ. कार्ल मार्क्स, ब. ॲनल्स प्रणाली, क. लिओपॉल्ड वॉन रांके, ड. मायकेल फुको. अचूक उत्तर आहे मायकेल फुको यानं स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला जावा असं आवर्जून मत मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, इतिहास अमूर्त कल्पनाचा नसून जिवंत माणसाचा असतो असे विधान कोणी केलेले आहे? तर पर्याय मायकेल फुको, कार्ल मार्क्स, रांके, फ्रेडरिक हेगेल. तर अचूक उत्तर आपण कार्ल मार्क्स बघितलं. वर्गाधारित समाजाची स्थापना आणि त्या आधारे वर्गाधारित विषमता कशी निर्माण होते हे त्यानं स्पष्ट करून सांगितलेलं होतं की इतिहास हा अमूर्त कल्पनाचा नसून तो जिवंत माणसाचा असतो. म्हणून अचूक उत्तर द्यावं लागेल आपल्याला कार्ल मार्क्स. अचूक उत्तर आहे कार्ल मार्क्स. त्यानंतर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये टिंबटिंब यांनी आपली ऐतिहासिक बाजू मांडली. पर्याय तुम्हाला कार्ल मार्क्स, लिओपॉल्ड रांके, व्हॉल्टेअर आणि मायकेल फुको. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मायकेल फुको. मायकेल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये आपली बाजू मांडलेली आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, द्वंद्ववाद डायलेक्टिक्स कोणी मांडलं होतं? नक्कीच आपण जेव्हा विचारवंताचा अभ्यास केला तेव्हा हा घटकसुद्धा अभ्यासलेलो आहे. पर्याय रांके, ब. कार्ल मार्क्स, क. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, ड. मायकेल फुको. तर अचूक उत्तर आहे मित्रांनो जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी यांनी हा द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टिक्स हा मांडलेला होता. पुढचा प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांनी टिंबटिंब हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. आता कार्ल मार्क्स म्हटलं तर यांचा हा ग्रंथ अतिशय अगदी चौथीपासून अभ्यासात आपल्याला दिसतो हा शब्द. हा ग्रंथाचं नाव तुम्हाला देताच यायला पाहिजे, प्रत्येकाला यायलाच हवं. परंतु पर्याय दिलेले दास कॅपिटल, ब. ट्रेड युनियन, क. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, ड. प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. अचूक उत्तर आहे दास कॅपिटल. अगदी सोपा प्रश्न होता. डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात नियम सांगणारा इतिहासकार कोण होता? याचे पर्याय आहेत रेने देकार्त, व्हॉल्टेअर, मायकेल फुको यापैकी नाही. अचूक उत्तर मित्रांनो रेने देकार्त यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात नियम सांगितलेला होता की जोपर्यंत वस्तुस्थिती संशयरित्या स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला स्वीकारू नये असा तो नियम होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रेने देकार्त हा टिंबटिंब तत्वज्ञ होता. कुठला होता तेच सांगायचं आहे. रशियन, भारतीय, इंग्रज, फ्रेंच. अचूक उत्तर आहे फ्रेंच. जे रेने देकार्त आहेत हे फ्रान्स देशाचे असल्यामुळं फ्रेंच विचारवंत म्हणून समोर आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिस्ट्री हा शब्द सर्वप्रथम यांनी वापरला. कोणी वापरला? तर रेने देकार्त, हिरोडोटस, ॲरिस्टॉटल, फ्रेडरिक हेगेल हे पर्याय आहेत. यापैकी अचूक पर्याय हिरोडोटस. द हिस्टरीज हा ग्रंथाचं साठी त्यांनी हा हिस्ट्री हा शब्द वापरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र टिंबटिंब विषयक चर्चा व त्यासंबंधीचे तत्त्वज्ञान यास अधिक महत्त्व दिले गेले. तर 18व्या शतकाच्या अगोदर कशाला महत्त्व दिले गेलेलं आहे? पर्याय मानव, ईश्वर, मुले यापैकी नाही. तर अचूक उत्तर आहे त्याचं ईश्वर आणि दैवी घटना कथा याला जास्त महत्त्व होतं, म्हणून अचूक उत्तर ईश्वर. पुढचा प्रश्न आहे, हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब या भाषेतील आहे. अगदी सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. तर पर्याय ग्रीक, पाली, लॅटिन, इंग्रजी. याचं पर्याय क्रमांक अ ग्रीक हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या विद्यापीठात प्रथमच इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. अ बर्लिन, ब. उस्मानिया, क. गॉटिंगेन, ड. कॅलिफोर्निया. अचूक उत्तर आहे गॉटिंगेन. थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे त्यामध्ये. गॉटिंगेन लक्षात ठेवा, बुकमध्ये आपण पहिले शिकलेलो आहोत. इतिहासाच्या घटनांच्या लिखित नोंदी सर्वप्रथम मेसोपोटेमियातील टिंबटिंब या संस्कृतीमध्ये घेण्यात आल्या. 4 संस्कृतीचे इथं पर्याय दिलेले, सुमेर,
ब कुबेर, क मुघल, ड ग्रीक. तर अचूक पर्याय आहे तुमचा ग्रीक. ग्रीक संस्कृतीमध्येच आपल्याला सर्वप्रथम नोंदी ऐतिहासिक घटनाच्या घेतलेल्या दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनातील प्रश्न टिंब केंद्रित असतात. आता आधुनिक इतिहास लेखनामधील जे काही प्रश्न असतात ते कशाशी निगडीत असतात हे सुद्धा आपण आधुनिक इतिहास लेखनाचे पद्धतीची वैशिष्ट्येमध्ये बघितलेलं आहे. अ विद्यार्थी, ब प्राणी, क मानव, ड ईश्वर. अचूक उत्तर आहे मित्रांनो मानव. 28वा प्रश्न आहे आपला पुढचा, कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत टिंब यांनी मांडले. बघा, कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक असल्याचं मत हे कोणी मांडलेलं आहे? तर तुम्हाला जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, मायकेल फुको, कार्ल मार्क्स, रेने देकार्त असे पर्याय दिलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे, ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, म्हणून त्याचं अचूक उत्तर तुमच्यासाठी सोडलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आहे मित्रांनो, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथात कोणाच्या लेखाचे संकलन केलेलं आहे? कार्ल मार्क्स, मायकेल फुको, व्हॉल्टेअर, लिओपोल्ड वान रांके. अचूक उत्तर आहे लिओपोल्ड रांके. पुढचा प्रश्न आहे, रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक टिंब यांनी लिहिले. फ्रेडरिक हेगल, कार्ल मार्क्स, मायकेल फुको, व्हॉल्टेअर. अचूक उत्तर आहे फ्रेडरिक हेगल यांनी रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन टिंब इतिहासकाराच्या लेखनात आढळतात. कोणत्या देशाचे इतिहासकार आहेत की ज्यामध्ये आपल्याला इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे आढळतात? तर पर्याय आहे भारतीय, ब अमेरिकन, क ग्रीक, ड फ्रेंच. अचूक उत्तर ग्रीक. इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे आपल्याला ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. पुढचा प्रश्न आहे, द हिस्टरीज हा ग्रंथ टिंब यांनी लिहिला. कोणी लिहिला द हिस्टरीज हा ग्रंथ? अगदी सोपा आहे, आपण चर्चा सुद्धा केली या MCQ मध्येच. पहिला पर्याय आहे कार्ल मार्क्स, दुसरा फ्रेडरिक हेगल, तिसरा पर्याय आहे मायकेल फुको, चौथा पर्याय आहे हिरोडोटस. तर मित्रांनो, आपण चर्चा केल्याप्रमाणे हिरोडोटस यांनी आपल्या द हिस्टरीज हा ग्रंथाला आणि हिरोडोटस यांनीच हिस्ट्री हा शब्दसुद्धा शोधून काढलेला आहे. द हिस्टरीज हा ग्रंथ हिरोडोटस यांनी लिहिलेला आहे आणि या ग्रंथाच्या नावासाठी द हिस्ट्री शब्द त्यांनी वापरलेला आहे, म्हणून हिस्ट्री हा शब्दसुद्धा शोधणारे हे ग्रीक इतिहासकार हिरोडोटस आहेत. पुढचा प्रश्न आहे, मायकेल फुको टिंब इतिहासकार होते. कुठल्या देशाचे होते हे लक्षात असू द्या तुमच्या. भारतीय होते का फ्रेंच होते का अमेरिकन होते का ग्रीक होते? तर याचं अचूक उत्तर आहे फ्रेंच. पुढचा प्रश्न आहे, ॲनल्स प्रणाली टिंबमध्ये उदयास आली. कधी उदयास आलेली आहे? 20व्या शतकाच्या सुरुवातीस, 19व्या शतकात, क 18व्या शतकात, ड यापैकी नाही. तर मित्रांनो, तुम्हाला सांगता यायला पाहिजे, आपण याचा अभ्यास केलेला आहे ॲनल्स प्रणालीचा, आणि ॲनल्स प्रणाली ही 20व्या शतकाच्या सुरुवातीस उदयाला आलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण हिस्ट्रीचं आज पहिला जो चॅप्टर होता तो अभ्यासलेला आहे. अशा सर्व चॅप्टरचं इतिहास असो, नागरिकशास्त्र असो वा भूगोल असो, सर्व चॅप्टरचा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर CT एक्झाम.